हाय प्रोटीन, लो कार्ब्स आणि झिरो फॅट असं एक फॅड आहे. तर हे तुम्ही थोडंसं सांगाल की रोजच्या आहारात या तिन्ही गोष्टींचा प्रमाण काय पाहिजे साधारण, की ज्याच्यामुळे वजन कमी होण्याला मदत होऊ शकते किंवा सुरुवात होऊ शकते. कारण अनेकांचं म्हणणं असं असतं की आम्ही खूप कमी खातो पण तरी पण आमचं वजन कमी होत नाही जे वाढलेलं आहे ते. तर मग त्यामागे काय नेमकं कारण असतं? कमी खाणं आणि वजन कमी होणं ह्याला काही अर्थ नाही आहे. बरं. कारण कमी खाऊन लोकांचे वजन कमी होतात, पण ती टिकतात किती? त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातलं काय काय बदललंय, कुठल्या कुठल्या डेफिशियन्सीज निर्माण झाल्यात हे त्यांना पण माहिती आहे. त्याच्यामुळे कमी खाणं हा पर्याय नाही आहे. तुम्ही न्यूट्रिशियस फूड खाणं आणि बॅलन्समध्ये खाणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दोन गोष्टी आहेत, न्यूट्रिशियस आणि बॅलन्स साधता आला पाहिजे. म्हणजे काय, आता जर मी तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं जे ICMRनी किंवा नॅचरली आपण ज्या काही न्यूट्रिशनल बॉडीज आहेत त्यांनी जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये 50 ते 60% कार्ब्स हवं आहे. बरं, 50 ते 60% कार्ब्स हवं हवं आहे. आहे. 25 ते 30% प्रोटीन्स हवेत बरं, आणि 10 ते 20% फॅट हवं आहे. ओके. ही आपली नॅचरल गरज आहे. आता ह्याच्यावरती कमेंटमध्ये बॉक्समध्ये काय काय येईल ते तुम्ही उत्तर द्यायचे, मी नाही देणार त्याला. ही नॅचरल गरज आहे. अगदी छानपैकी मी जागी आहे, डोळे उघडे आहेत आणि तरी पण मी हे बोलतीये. पण लोकांना हे पटणार नाही. आयुष्यात प्रोटीन म्हणजे सगळं हे ज्यांना वाटतंय त्यांनी आधी हा एक तक्ता मांडून बघा. फक्त मी प्रोटीन नका खाऊ असं म्हणत नाहीये, पण या बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच आवश्यक आहेत. म्हणजे जर का तुम्ही कार्ब्स झिरो केलेत, तुमच्या गाडीला पेट्रोलच नसेल, काय होईल हा विचार करा. पेट्रोल संपल्यावरती काय होणार आहे? बंदच पडतं. कुठून तरी काहीतरी गोळा करायला सुरू करतं ना माणूस. मग कोण पहिल्यांदा गोळा करताना माझं पेट्रोल संपलंय तर तुम्हाला एनर्जी कोण काढून देत आहे? प्रोटीन काढून देत आहे. म्हणजे तुमचे मसल्स वीक व्हायला लागतात, तुम्हाला वीकनेस यायला लागतो, तुम्हाला प्रचंड क्रेविंग्स यायला लागतात. बिकॉज बॉडी नीड्स कार्ब्स. त्यांना पेट्रोल येते. कार्ब्स जर घेतले नाही तर प्रॉब्लेम येईल. मग म्हणून साखर खायची का नाही? मग म्हणून जे खायचंय हे आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय. म्हणजे पोळी खायचे, भाकरी खायचे, भात खायचा, हे आपल्या शरीराला तेवढंच आवश्यक आहे. कारण ते जे कार्ब्स आहेत ते कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स आहेत, प्रोटीन्स पण आहेत, विटमिन्स पण आहेत आणि मिनरल्स पण आहेत. बरोबर. त्या कॉम्प्लेक्स कार्बला तुमच्या शरीरात जेव्हा प्रवेश मिळतो तेव्हा तो मेंदू शांत होतो. गट आणि ब्रेन ॲक्सिस जो म्हणतो आपण, हा ब्रेन आहे माझा, हे गट आहे माझे, हा जो ॲक्सिस आहे, हा ॲक्सिसला जर का व्यवस्थित सिग्नल गेले तर आपलं पोट पण शांत राहतं. पोट शांत राहिलं की ही सगळी वखवक बंद होते. मग हे लोकांचे प्रोटीनचे फॅट्स पण बंद होतात. शेवटी तुम्हाला खाल्ल्यानंतर समाधान हवंय हो. तुम्ही म्हणजे जर तुम्ही प्रोटीनसाठी खात असाल तर तुम्ही औषध घेताय. तुम्हाला औषधाची नाही, तुम्हाला आहाराची गरज आहे. जसं मी म्हटलं की अन्न वस्त्र निवारामध्ये तुमचं अन्न हे पहिलं आहे आणि तुम्ही मग जर का सगळंच औषध म्हणून खात असाल तर मग जगताय कशासाठी? पहिलं समाधान जे मिळतं खाण्यानं ते म्हणजे आपण आत्मा तृप्त होतो. त्याचा पण विचार करा. कारण तो जर तृप्त राहिला नाही तर तुम्हाला बाकीच्या कशालाच काही उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त प्रोटीन जगण्यासाठी म्हणून प्रोटीन खात असाल तर तसं करू नका. तुम्हाला तो पूर्ण भाग म्हणून तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे, ज्या पर्सेंटेजमध्ये सांगितलं त्या पर्सेंटेजमध्ये. आणि हे कसं होतं तर सर, म्हणून आपल्याला लहानपणापासून काय शिकवलंय की भाकरीबरोबर भाजी खायची, बरोबर आहे, डाळीबरोबर भात खायचा, हे कॉम्बिनेशन दिलंय. मग त्याच्यामध्ये तुमचे हेच काही कार्ब आहेत, कॉम्प्लेक्स कार्ब आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला भाजीतलं पण प्रोटीन मिळत आहे, त्याच्यामध्ये त्यातले मिनरल्स मिळतात, विटमिन्स मिळतात आणि सगळं कॉम्बिनेशन म्हणून तुमचा आहार कसा झाला? ओके झाला. बरं, पोळी करताना, भाजी करताना तुम्ही फोडणी देताय. फोडणी काय तेलामध्ये तळता का? नाही, फोडणी येते. जेवढं तुम्हाला 10% ते 15% म्हटलंय तेवढं तेल जर त्याच्यात घातलं तर तुम्हाला ते फॅट पण मिळणार आहे, तुम्हाला प्रोटीन पण मिळतंय, तुम्हाला कार्ब पण मिळतंय, बरोबर आहे. एक पालकाची जुडी जी तुम्ही स्मूदीमध्ये टाकता, बरोबर आहे, त्या स्मूदीतला पालक तुम्हाला आवडतो का मस्तपैकी भाजी त्याची जी केलेली असते, पालकाची जी भाजी करतो आपण, ती तुम्हाला भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खायला आवडते? हे तुम्ही ठरवा. आणि जे तुम्हाला आत्मिक समाधान देत असेल ते तुमचं अन्न आहे. अगदीच. हा एक खूप तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगताय की मन पण शांत व्हायला पाहिजे. तुम्ही जे खाताय मन भरलं पाहिजे. प्रश्नच नाही. आणि तुम्ही चुकीच्या गोष्टींनी भरू नका. फक्त म्हणजे मी मन भरायला सांगते, वेफर्स खाऊन आमचं मन भरतंय, हे चुकीचं आहे.
पहिल्यापासून काय दिलंय तुम्हाला? तुम्हाला खायचं आहे ना, तर तुम्ही वाळवण करतो ना आपण आता उन्हाळ्यात कितीतरी लोक करतात. हो. बरोबर आहे. अगदी मला वाटतं गृहोद्योग वगैरे त्याच्यावरतीच चाललेले आहेत, की ते तुम्ही केक काय म्हणता बटाट्याचे वेफर्स करतात, कुरडई करतात, पापड करतात, जे वर्षभर तुम्हाला आता पुढचा जो येणारा ऋतू आहे तो पावसाळा आहे, त्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही एवढं. मग इकडचं साध्य इथं साठवलेलं वर्षभर पुरतंय तुम्हाला. त्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही आपण. खरंय. सांगा तुम्ही जे घरी तयार करताय, वेफर्स तयार करतात, काय प्रिझर्वेटिव्ह वापरता तुम्ही? काहीच नाही वापरत आहे तुम्ही. आणि त्याचं प्रमाण पण आपल्याला ठरवून दिलंय. म्हणजे आपण सणासुदीला तेलकट खात होतो, सणासुदीला तळलेलं खात होतो, सणासुदीला तो आपला आहार होता. आपण आता जेव्हा उठतोय तेव्हा काही खातोय. हम्म. असं करण्याची गरजच नाहीये. सगळं सांगितलेलं आहे, वाचणार कोण? हम्म. मी हे सांगते, हे काही फार मोठं सत्य नाहीये. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचं पुस्तक काढा, सगळं मिळेल तुम्हाला. आणि खोटं वाटेल तुम्हाला, आम्हाला MBBS होईपर्यंत आमच्या करिक्युलममध्ये PSM नावाचा एक प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 2 चॅप्टर्स न्यूट्रिशनवरती असतात आणि त्याच्यावरती 2 शॉर्ट नोट. याच्या व्यतिरिक्त आम्हाला न्यूट्रिशनमधलं काहीही कळत नाही. बरं. गोंधळ का निर्माण होतोय? हम्म. ज्या न्यूट्रिशनिस्ट आहेत हो. त्यांना शारीरिक म्हणजे इकडचं ज्ञान नाहीये मेडिकलचं. हो. बरोबर आहे. हो. आणि जे मेडिकलवाले आहेत त्यांना इकडची डेप्थ माहिती नाहीये. मग ती दोघं पॅरलल सांगतायत, पण त्या दोघांना एकत्र यायची गरज आहे. हम्म. खरंय. हे कधी कळलं? जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली, मग मला रिपोर्ट्स पण कळतायत पेशंटचे आणि मला त्याची न्यूट्रिशन नीड पण कळतीये आणि म्हणून मी ते दोघांना एकत्र घेऊन चाललेली आहे. हे दोघं पॅरलल फिरत असतात. ह्यांना माहिती नसतं इकडे काय चाललंय, यांना माहिती नसतं इकडे काय चाललंय. म्हणून म्हणजे माझी ही सिन्सिअर रिक्वेस्ट राहील की पुढच्या करिक्युलममध्ये सुद्धा मेडिकल करिक्युलम असू देत किंवा कोणतेही करिक्युलम, ह्या दोन्हीचा सांगड घालणारा सिलेबस जर का मिळवलात तर ह्याची आत्ता सगळ्यात जास्त गरज आहे. कारण करोनानंतर इन्फेक्शियस डिसीजेस खूप कमी झालेत. हे सगळे नॉन इन्फेक्शियस आहेत. ओबेसिटी, डायबिटीज, हो. थायरॉइड, PCOD, ह्या नाही काय मला झाला म्हणून तुम्हाला होतोय का? नाही. तेच डिसीजेस आपल्याला ट्रीट करायची वेळ आली आणि त्याच्यासाठीच प्रॉपर डॉक्टर्स तुम्हाला जर मिळाले तर तुम्हाला हे असलं जे काय तुम्ही फॅड चालू केलंय हे नक्कीच कमी करायला तुम्हाला मदत मिळणार आहे. अजूनही सांगते, मी प्रोटीनच्या विरोधात नाही. बरोबर. जे लोक कमेंट्स करतायत त्यांनी, पण प्रत्येक गोष्टीला प्रमाण असणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं चांगलं पोषण मूल्य आहे याला तुम्ही मुक्ताय. पण मग प्रोटीनचा विषय निघालाच, आपण इतकं बोलतोय तर त्याचा तुकडा पडू आधी आणि मग आपण आपल्या आपण ठरवलेलंच आहे ना आज. महाराष्ट्रीयन आहार, आपला जो काही आहार आहे, आपल्या आता मॅक्सिमम प्रेक्षक हे महाराष्ट्रीयन आहेत, तर जे काही आपण पोळी भाजी, भात, वरण, खिचडी, मुगाच्या डाळीची खातो, तर ते खूप अंडररेटेड व्हायला लागले दिवसेंदिवस, की हे पुरेसं नाही आहे. अनेकांना रोज जेवताना ही भीती आहे की मी जे खातोय त्यातनं माझी न्यूट्रिशनची जी नीड आहे ती भागते का. तर ही जी काही प्रोटीनची चर्चा आहे, तर रोजच्या आहारातनं आपल्याला जितकं गरजेचं आहे शरीराला आवश्यक, म्हणजे व्यायाम करत असेल एखादा मनुष्य किंवा नसेल, तर ती भागते का. आता तुमच्या ICMRच्या व्हॅल्यूनुसार त्यांनी जे सजेस्ट केलं आहे तसं 0.8 मिलीग्रॅम पर ग्रॅम असं प्रोटीन आपल्याला लागतं आहे. पूर्वी 1 होतं, आता 0.8 वरती आणलं आहे. म्हणजे साधारण 60 किलोचा माणूस आहे, त्याला एक 50 ग्रॅम प्रोटीन लागतं. बरोबर आहे. जर तुम्ही 3 मील व्यवस्थित घेत असाल, सकाळचा नाश्ता घेताय, दुपारचं जेवण घेताय, रात्रीचं जेवण घेताय, तर त्याच्यामध्ये प्रत्येक मीलमध्ये तुम्हाला साधारण एक 15 ते 20 ग्रॅम जर प्रोटीन मिळालं तर तुमची नीड सफाईस होते. त्याच्यावरती जी लोक खूप जास्त एक्सरसाइज करतात, 1-2 तास ते जिममध्ये असतात किंवा स्विमिंगसारखं खूप हेवी एक्सरसाइज करतात, बॅडमिंटन आहे, हे असे हेवी एक्सरसाइज करणाऱ्यांना ॲडिशनल म्हणजे 1 ग्रॅम पर kg नाही घेतलं तरी चालणार आहे. एक 10 ते 20 ग्रॅम प्रोटीन त्यांना जास्त लागतं. मग त्यांना काय, आपण एरवी तुम्ही काय आहारामध्ये 4-4, 5-5 अंडी खाल का? नाही. मग त्यांना हे ॲडिशनल प्रोटीन म्हणून आयदर तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडं घेऊ शकता. त्याच्यानंतर चिकन आहे तुम्हाला, फिश आहेत तुम्हाला, रेडमीट आहे. रेडमीटला फक्त मी थोडंसं कमी महत्त्व देते कारण त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट पण जास्त आहे आणि एज इन्क्रीजेस जसं होतं तसं ते मग तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढवायला पण मदत करतं. म्हणून मी रेडमीटवरती फार जास्त भर देत नाही. तर हे ॲडिशनल रिक्वायरमेंट म्हणून तुम्ही ह्या गोष्टींची क्वांटिटी वाढवली तरी होतं. आणि युज्युअल ताटामध्ये जे तुम्ही जेवताय आता, जर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला ब्रेकफास्ट घेतलास, थोडेसं ड्रायफ्रूट घेतलेत, दुपारी भाजी, पोळी, सॅलड, ताक असं घेतलं तुम्ही, संध्याकाळी पण तुम्ही जर का भात खाल्लात, त्याच्याबरोबर वरण असेल किंवा त्याच्याबरोबर परत तुम्हाला थोडंसं सॅलेड, थोडंसं तुम्ही दहीसारखं गोष्टी घेतला तर तुम्हाला 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन आरामात मिळतं.
जे सफिशियंट आहे. हां, आणि माझा पेशंटला एकच प्रश्न असतो, विदाऊट सीइंग एनी रिपोर्ट्स, हम्म. तुम्ही फक्त स्वतःशी टॅली करून बघा, तुम्हाला हे करताना भूक झाली नाही पाहिजे, हम्म. चिडचिड हम्म. झाली नाही पाहिजे आणि तुम्हाला वीकनेस नाही आला पाहिजे. ओके. हे सगळ्यात जास्त, सगळ्यात भन्नाट बायोकेमिकल पॅरामीटर्सच्या तोडीला देणारी उत्तरं आहेत. म्हणजे तुम्ही व्यवस्थित चाललेला आहात. पण एखादी गोष्ट जाताना तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी हे करतोय पण मला दिवसभराचा उत्साहच राहत नाहीये, मला वीकनेस येतोय, मला सारखं चिडचिड होतीये, देन यू आर गोइंग बाय रॉंग पाथवे. तुम्हाला थोडं अलीकडे येऊन परत तुमचा मार्ग बदलावा लागणार आहे. ओके. 3 गोष्टी, काही कुठल्याही प्रोटीन, कार्ब, फॅटच्या भानगडीत न पडता या 3 वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आणि फॅटबद्दल म्हणत असाल तर जी लोक फॅट फ्री झाली आहेत ना, म्हणजे खायचं ऑइलच नाही खायचं आपल्याला काय, म्हणजे ते आपण जे फोडणी वगैरे, ते फोडणी बिडणी नाही द्यायची, ते पाण्यात भाज्या करायला लागलेत आता लोक. बापरे. हो, फॅट नको म्हणे. अंड खाल्लं तर येलो काढून टाकायचं, येलो नाही खायचं, त्याच्यात ते कोलेस्ट्रॉल वगैरे हो, असतं. हो, हो. जर तुमचं कोलेस्ट्रॉल तिथे मिळालंच नाही तर तुम्हाला धक्का आहे. शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या सगळ्यांचं मेम्ब्रेन जे आहे हे तुमच्या कोलेस्ट्रॉलने बनलेलं आहे. म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल पण आवश्यक आहे शरीराला. म्हणजे हे बदनाम जे झालेले आहेत काही काही घटक, की करूच कोलेस्ट्रॉल नका वाईट. बदनाम. हे जे बदनाम केलेली लोक आहेत ना, तीच भोगतायत ही सगळी फळं आता. मग आता हे कोलेस्ट्रॉल तुमच्या सगळ्या स्टिरॉइड हॉर्मोनला, म्हणजे आता आला तुमचा टेस्टेस्टेरॉन, हम्म. कोलेस्ट्रॉलच घेतलं नाही तर टेस्टेस्टेरॉनचं प्रोडक्शन कसं होणार आहे? हम्म. जिम मधल्या पोरांना सांगा जर आहे की तुम्ही फॅट घेतलंच नाहीये तर तुमच्यामध्ये ती निर्मिती कुठून करणार आहे तुम्ही? जर का तुम्हाला फॅट फ्री खायचंय सगळं, दूध घेतलं तर वरचं साय काढून टाका, बरोबर आहे. अंड घेतलं तर आतलं पिवळं काढून टाका. किंवा काही खायचं म्हटलं की त्याला फोडणी नको देऊ, फोडणी दिलं की प्रॉब्लेम येतो. मग हे मिळणार कुठून आहे? आहारातूनच मिळणार आहे. ते घेतलं नाही तर मग हे सगळे आता स्पर्म काउंट कमी होत आहेत, हे कमी होत आहेत, मग मुलं वैतागायला लागलेली आहेत. आणि ही फॅट ही प्रत्येक गोष्टीला अवलंबून असतं. फॅट सोल्युबल विटमिन्स आपल्या शरीरात घेण्यासाठी विटॅमिन ए, डी, ई आणि के ही 4 विटमिन्स असे आहेत की तुम्ही जर फॅट घेतलं नाही तर ती येणार कुठून? त्यांचा मार्गच बंद करताय तुम्ही. बरोबर. हे का कळत नाहीये लोकांना? हे सायन्स आहे. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, फक्त ऍप्लिकेशन करायचंय. मग हे का लोकांना फॅट फ्री करायला जात आहेत मला कळत नाहीये. आणि हे सगळं देऊन त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी होतं, कारण कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये पण तयार होतं आणि बाहेरूनही घेतलं जातं. तुम्ही बाहेरून जर का ते घेतलं नाही तर तुमचं शरीर ते तयार करतं आणि मग ते चुकीच्या पद्धतीने तयार झालं की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय विदाउट एनी फॅट इन्क्रीज इन द डाएट.